प्रसाद आज त्याच्या ऑफिसवरून लवकर आला आणि सोफ्यावर जाऊन बसला. तो खूप विचारात होता. इकडे त्याची बायको अंजली तिच्या आईला फोनवर बोलत तिच्या खोलीतून बाहेर आली आणि अचानक तिची नजर सोफ्यावर बसलेल्या प्रसादवर पडली. त्याला पाहून तिने आईचा फोन कट केला आणि ती प्रसादला म्हणाली, "अहो, तुम्ही कधी आलात? मला आवाजही दिला नाही. काय झाले? ऑफिसमध्ये सर्व काही ठीक आहे ना? तसेही मी खूप दिवसांपासून नोटीस करत आहे की तुम्ही आजकाल खूप उदास असता." प्रसाद म्हणाला, "अंजली, तुला तर ठाऊकच आहे ना, बाबा गेल्यापासून आई एकटी पडलेली आहे आणि अधूनमधून तिची तब्येतही ठीक नसते. तेव्हा मी विचार करतोय की आता आईला ह्या महिन्यामध्ये आपल्याकडे घेऊन यावे. इथे आपल्यासोबत ह्या घरात राहिली तर तिचे मन सुद्धा लागेल आणि आपला सोनू सुद्धा आहेच की. त्यामुळे आई बाबा गेल्याच्या दुःखातून थोडी तरी सावरेल. सोनूला देखील आजीचे प्रेम मिळेल आणि तुलाही त्याला जास्त सांभाळावे लागणार नाही. अंजली, मला तुला फक्त एवढेच सांगायचे आहे की माझ्या आईला तू तुझी आई समजावे. तिला कधीच सासू समजू नये. बाबा गेल्यापासून तिच्या आयुष्यात खूप एकटेपणा आलेला आहे. मला वचन दे की आई इथे आल्यानंतर तिचा एकटेपणा दूर करण्यात तू मला मदत करशील." प्रसादच्या बोलण्याने अंजलीच्या कपाळावर आठ्या पडल्या. काहीही असले तरी प्रसादच्या आईसोबत राहण्याची अंजलीची अजिबात इच्छा नव्हती. पण आपल्या नवऱ्याच्या मातृप्रेमामुळे ती त्याला काही बोलली नाही. तिने फक्त एक स्मित हास्य दिले. याशिवाय अंजली दुसरे काय करणार होती? जर तिने विरोध केला असता तर नवऱ्याच्या नजरेमध्ये वाईट झाली असती, जे तिला अजिबात होऊन द्यायचे नव्हते. दुसऱ्याच दिवशी प्रसाद त्याच्या आईकडे गेला आणि आईचे सर्व सामान पॅक करून तिला सोबत घेऊन त्याच्या घरी आला. घरी आल्याबरोबर प्रसाद आईला म्हणाला, "आई, अशी का उभी आहेस? बस ना." असे म्हणून त्याने हाताला धरून आईला सोफ्यावर बसवले आणि स्वतः आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, "आई, हे घर तुझे आहे आणि आमच्या आधी या घरावर तुझा जास्त अधिकार आहे." आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून निर्मलाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिकडे किचनमध्ये अंजली प्रसादचे बोलणे ऐकून प्रचंड रागामध्ये होती. निर्मलाताई म्हणाल्या, "सुनबाई कुठे आहे? कुठे दिसत नाही." प्रसाद म्हणाला, "ती किचनमध्ये असेल." मग त्याने अंजलीला हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाली, "अगं आई तुला विचारत होती." ती काही बोलली नाही आणि सासूला वाकून नमस्कार करून म्हणाली, "स्वयंपाक तयार आहे, दोघेही जेवायला बसा." निर्मलाताई कामामध्ये खूप निपुण होत्या. आल्याबरोबर त्यांनी स्वयंपाकघर सांभाळले. त्यामुळे अंजलीला स्वयंपाकात मदत होऊ लागली. अंजलीचे माहेर त्याच शहरात असून सुद्धा सोनू आणि घरातील कामांमुळे तिला तिच्या माहेरी जायला मिळतच नव्हते. आता निर्मलाताई रोज आपल्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवू लागल्या. कधी कधी तर त्या स्वतःच्या हाताने प्रसादला भरवायच्या सुद्धा. आणि हे सर्व पाहून अंजलीलाही आनंदही व्हायचा आणि तिला रागही यायचा. एके दिवशी अंजली तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो, आता तर मी माझ्या माहेरी जाऊ शकते ना? म्हणजे आता घर सांभाळायला आई आहे ना, म्हणून म्हटलं." प्रसाद ठीक आहे असं म्हणाला आणि अंजली लगेच दुसऱ्याच दिवशी तिच्या मुलाला घेऊन माहेरी गेली. माहेरी गेल्यावर अंजलीची आई तिला म्हणाली, "बरं झाले अंजली, तू आलीस. तुझी सासू आल्यामुळे तुला काहीतरी फायदा झाला म्हणायचं. नाहीतर तू सतत घरातील कामांमध्ये व्यस्त असते आणि तुला काही आमच्याकडे यायला जमत नाही." अंजली म्हणाली, "आई, ते सर्व ठीक आहे, पण तुझा जावई अगदी श्रावण बाळ बनला आहे. त्याची आई आल्यापासून त्याचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले आहे." यावर अंजलीची आई म्हणाली, "अंजली बेटा, तू जावई बापूंना अजिबात दोष देऊ नकोस. ते खूप भोळे आहेत ग. आणि तुझी सासू आहे ना, ती मला तर खूप आगाऊ वाटते. म्हणूनच सांगते, ते ऐक. तुझ्या सासूला साधी समजण्याचा मूर्खपणा करू नकोस. ती फक्त इतरांसमोर साधी बनते. त्यामुळेच तर जावई बापूंना ती तिच्या बोटावर नाचवत आहे. हे बघ अंजू, तू तुझ्या सासूपासून
जरा सांभाळूनच राहा, नाहीतर ती तुला सुद्धा तिच्या बोटावर नाचवेल. पण तिने जर का तुला काही त्रास दिला तर तिला सरळ गावाकडचा रस्ता दाखव. जेव्हा तिची आई आपल्या मुलीला हे अनमोल ज्ञान देत होती तेव्हा अंजलीचे वडील म्हणाले, मुलगी माहेरी आली आहे तर तू तिला घर कसं तोडायचं हे शिकवत आहेस का? ते म्हणाले, अंजली बेटा, तू तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तिचे ऐकून एके दिवशी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेशील. अंजलीची आई म्हणाली, तुम्ही आम्हा मायलेकींच्या मध्ये येऊ नका. तुम्हाला काही कामे नाहीत का? असे बोलून तिने आपल्या पतीला घराबाहेर पाठवले आणि तेही गपचूप तिथून निघून गेले. आता अंजलीचे असेच माहेरी येणे जाणे चालू होते. काही दिवसांपूर्वी गोष्ट आहे. प्रसादचा वाढदिवस होता. तेव्हा अंजली माहेरी होती आणि प्रसाद तिला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला. तेव्हा निर्मलाताईंनी तब्येत ठीक नव्हती. तेव्हा निर्मलाताई बेडवर पडल्या पडल्या त्यांचे जुने दिवस आठवायला लागल्या. जेव्हा प्रसादचा वाढदिवस असायचा तेव्हा त्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी केक बनवायच्या आणि त्याला सरप्राईज द्यायच्या. तेव्हा प्रसादला खूप आनंद व्हायचा. त्याने विचार केला, एवढ्या वर्षानंतर मला संधी मिळाली आहे तर मी आज प्रसादसाठी त्याच्या आवडीचे जेवण आणि केक देखील बनवते. आणि मग काय, निर्मलाताईंनी आपल्या मुलासाठी केक आणि त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यांची तब्येत ठीक नव्हती तरी सुद्धा त्या त्यांच्या वाढदिवसाची तयारी करत होत्या. काही वेळाने सर्व पदार्थ बनवून झाल्यानंतर निर्मलाताई मनातल्या मनात खुश झाल्या. त्यांना वाटले की प्रसाद देखील त्याचे जुने दिवस आठवून खूप खुश होईल. 1 तासानंतर जेव्हा प्रसाद घरी आला तेव्हा घरामध्ये सर्वत्र केक आणि आईने स्वतःच्या हाताने बनवलेल्या पदार्थांचा घमघमाट पसरला होता. प्रसाद आल्याचे पाहून निर्मलाताईंनी बनवलेले सर्व पदार्थ टेबलवर आणून ठेवले आणि स्वयंपाकघरातील केक आणत प्रसादला म्हणाल्या, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळा. देव तुला माझेही आयुष्य देवो. प्रसाद, आज मी सर्व पदार्थ तुझ्या आवडीचे बनवलेले आहेत. चल पटकन जेवायला बस. त्यावर लगेच अंजली म्हणाली, आई, एवढे पदार्थ बनवताना एक वेळ मला तरी विचारायचे. आम्ही तर बाहेरच यांचा बर्थडे सेलिब्रेशन करून आलो आहोत. तेव्हा निर्मलाताई नाराज होऊन केककडे पाहू लागल्या. तेव्हा प्रसाद म्हणाला, आई, हिच्या बहिणीने मला पार्टी मागल्या लागल्या त्यामुळे आम्हाला बाहेर जेवण करावे लागले. पण आई, तू बनवलेस ना त्या केकची सर बाहेरच्या केकला येऊ शकत नाही. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून निर्मलाताई खूप खुश झाल्या आणि मग लगेच प्रसादने केक कापला आणि निर्मलाताईंनी स्वतःच्या हाताने आपल्या मुलाला केक भरवला. मग छोटासा केकचा तुकडा त्या त्यांच्या नातवाला खाऊ घालणार तेवढ्यात अंजलीने पटकन सोनूला उचलले आणि म्हणाली, आई, आता याला काही खायला देऊ नका, हा सुद्धा जेवला आहे. आणि असे म्हणून अंजली सोनूला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. पण आईचे मन राखण्यासाठी प्रसाद आईजवळ बसला आणि म्हणाला, आई, मला पुन्हा एकदा भूक लागली आहे. आणि मग काय, लगेच आईने आनंदाने प्रसादसाठी जेवणाचे ताट बनवले. जेवत असताना प्रसाद आईच्या जेवणाचे खूप कौतुक करत होता आणि हे पाहून निर्मलाताईंचे मन तृप्त झाले. पण दुसरीकडे अंजली रागाने लाल झाली होती. पण जेवण करून प्रसाद बेडरूममध्ये गेला तेव्हा अंजली त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली, मला समजत नाही, तुम्ही बाहेर जेवण आला होता तर मग इथे जेवण करण्याची काय गरज होती? प्रसाद म्हणाला, अगं, माझ्या आईने एवढ्या प्रेमाने ते जेवण माझ्यासाठी बनवले होते त्यामुळे थोडेसे जेवण केले. तेव्हा अंजली म्हणाली, ठीक आहे, मग हा नियम प्रत्येक जागी लागू होत नाही का? मागे एकदा जेव्हा तुम्ही माझ्या माहेरी मला सोडवायला आला होतात तेव्हा माझ्या आईने खास तुमच्यासाठी जेवण बनवले होते. ती अनेकदा तुम्हाला जेवणाचा आग्रह करत होती, पण तुम्ही तेव्हा जेवलात का? तेव्हा तर म्हणत होतात की माझे पोट भरलेले आहे. आणि आज पोट भरलेले असताना देखील स्वतःच्या आईने जेवण बनवले म्हणून पोटात जागा बनवली. वा, अहो, माझ्या आईचा मान राखण्यासाठी 4 घास खाल्ले असते तर काय बिघडले असते तुमचे? प्रसाद अंजलीवर खूप भडकला. तो म्हणाला, तू प्रत्येक गोष्टीला चुकीचे वळण का देतेस?
अगं, तिथे तुझ्या आईने स्वतः नाही तर नोकरांकडून जेवण बनवून घेतले होते आणि इथे माझ्या आईने ती आजारी असताना देखील माझ्यासाठी हे सर्व केले आहे. आणि तुझ्या लक्षात नसेल तर सांगतो, त्या दिवशी तुझ्या माहेरी गेल्यावर मी चहा आणि नाश्ता केलाच होता ना, तिथे काहीतरी खाल्ले होते की नाही? मग आता उगाचच जेवणाच्या विषयावरून गोंधळ करण्याची काय गरज आहे? आणि तसेही आपण बाहेर पार्टी करून आलोच आहोत, याबद्दल आई आपल्याला काहीही बोलली का? माझी आई याबद्दल काही रिॲक्ट झाली का? मग तुलाच काय एवढा प्रॉब्लेम आहे? अंजली म्हणाली, तुम्हाला फक्त तुमच्या आईच्या आनंदाचे पडलेले आहे. बायको आणि तिच्या माहेरच्या माणसांच्या आनंदाची तुम्हाला काहीच काळजी नाही. अहो, मी तर म्हणते तुमच्या आईला समजवायला पाहिजे. त्यांना माहीत होते की आपण उशिरा येणार आहोत, मग एवढा स्वयंपाकाचा घाट घालण्याची काय गरज होती? प्रसाद म्हणाला, तू सांगितले होतेस का आईला आपण उशिरा येणार आहोत म्हणून? अंजली काहीच बोलली नाही. खूप उशिरापर्यंत त्या नवरा बायकोचे असेच भांडण चालत राहिले आणि हे सर्व निर्मलाताई ऐकत होत्या. निर्मलाताई आपल्या सोनेचे बोलणे ऐकून सुन्न झाल्या, कारण आजपर्यंत त्यांचा हा गैरसमज होता की त्यांची सून त्यांची खूप इज्जत करते. पण इथे तर अंजलीच्या मनात त्यांच्याबद्दल फक्त राग आणि द्वेषच होता. आपल्या खोलीत बसून निर्मलाताई विचार करत होत्या की प्रसादचे ऐकून त्या इथे का आल्या. त्यांना तेव्हाचा दिवस आठवला जेव्हा अंजली त्यांच्या घरी सून बनून आली होती. प्रसादचे लग्न झाले होते तेव्हा त्या खूप खुश झाल्या होत्या. त्यांनी अंजलीला सून नाही तर मुलगी समजवायच्या. अंजलीला त्या कधीच रागावल्या नाहीत की ओरडल्या नाहीत. तिच्याकडून एखादी चूक झाली तर त्या तिला मायेने आणि प्रेमाने समजवायच्या. पण आज सुनेचे हे रूप पाहून त्या चकित झाल्या. त्यानंतर आठवडाभर घरामध्ये शांतता होती. मग एके दिवशी अंजली निर्मलाताईंना म्हणाली, आई, माझे दादा वहिनी दुसऱ्या शहरात राहतात. ते कालच घरी आले आहेत. तेव्हा माझे पूर्ण कुटुंब आणि माझ्या 2 वहिनी रात्री जेवणासाठी आपल्या घरी येत आहेत आणि आपणही आहोत. म्हणजे कमीत कमी 10-12 लोकांसाठी जेवण बनवून ठेवा. मी मार्केटमध्ये जाऊन त्या सर्वांसाठी भेटवस्तू घेऊन येते. ते खूप दिवसांनी माझ्याकडे येत आहेत. यावर निर्मलाताई म्हणाल्या, सुनबाई, एवढ्या लोकांचे जेवण मी बनवायचे आणि तेही एवढ्या कमी वेळात, आणि आता तू ही मदत करायला नाहीस. मग एक काम कर, काही दिवसांपूर्वी तू झोमॅटोवरून जेवण मागवले होतेस, याचा अर्थ तिथले जेवणही चांगले असते. तेव्हा आजही झोमॅटोवरून जेवण मागव ना. तेव्हा अंजली म्हणाली, माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते आणि त्यांना बाहेरचे जेवण पचत नाही. आणि असेही माझे दादा वहिनी माझ्याबद्दल काय विचार करतील? ते तर असेच म्हणतील की अंजलीने घरी जेवायला बोलवले आणि बाहेरून जेवण ऑर्डर करून खाऊ घातले आहे. आई, घरात बनवलेल्या जेवणाला कशाचीच सर नसते. तुम्ही उगाचच बोलून वेळ वायला घालवत आहात. त्या दिवशी प्रसादच्या वाढदिवसाला जो मेन्यू बनवला तोच बनवा. तसेही त्या दिवशी तुम्ही आजारी होतात तरी एवढे पदार्थ बनवले होते. मग आज तुम्ही ठीक दिसत आहात तर मग जेवणानंतर खाण्यासाठी फ्रूट सॅलड नक्की बनवा. निर्मलाताई सुनेच्या बोलण्याने अवाक झाल्या. मग काय, त्या लगेच अंजलीने सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या. काम करत असताना त्यांना थकवा जाणवू लागला, पण तरीही त्या तशाच काम करत होत्या. अचानक त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्या सोफ्यावर बसून आराम करायला लागल्या. तेवढ्यात प्रसाद घरी आला आणि त्याला पाहून त्या उठल्या. तेवढ्यात चक्कर येऊन पडल्या. प्रसाद खूप घाबरला. त्याने कसे तरी त्याच्या आईला उठवले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी चेकअप केले तेव्हा त्याला समजले की आईचा बीपी लो झाला आहे. प्रसादने हॉस्पिटलमधूनच अंजलीला फोन केला आणि म्हणाला, आजचा डिनरचा प्रोग्राम कॅन्सल कर.
त्यांना पुन्हा कधीतरी बोलव. आईची तब्येत ठीक नाही. आता माहिती नाही आईला डिस्चार्ज कधी मिळणार आहे. अंजलीने डिनरचा प्रोग्राम कॅन्सल केला, पण याचा तिला भयंकर राग आला होता. 2 तासांनी प्रसाद आपल्या आईला घेऊन घरी आला आणि फ्रेश व्हायला गेला. पण अंजलीने सासूला तब्येतीबद्दल देखील विचारले नाही. पण ती उलट सासूवर ओरडायला लागली. त्यांना नाही नाही ते बोलू लागली. ती म्हणाली, माझ्या माहेरचे लोक आपल्याकडे जेवायला येणार म्हणून तुमची तब्येत बिघडली का? इतर वेळेस तर तुमची तब्येत अगदी ठणठणीत असते. ह्या वयात अशी आजारीपणाची नाटकं करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? अहो आई, तेव्हाच सरळ सांगायचे की तुझ्या माहेरचे लोक इकडे आलेले मला नाहीत, मी येऊ नका म्हणून बोलले असते. त्यांना निर्मलाताई म्हणाल्या, अंजली बेटा, माझ्या ठिकाणी जर तुझी आई आजारी असती तर तू अशीच बोलली असतीस का? अंजली काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. त्यानंतर अंजली कधीच आपल्या सासूची व्यवस्थित बोलली नाही. निर्मलाताईंना त्यांच्या सोनेचे असे वागणे खटकत होते. आता त्यांचा त्या घरामध्ये जीव गुदमरत होता. त्या अनेकदा प्रसादला मला गावी सोड असे म्हणायच्या, पण प्रसाद आईचे बोलणे टाळत होता. इकडे त्यांचा नातू सुद्धा आजीसोबत छान रमला होता. आता त्याला आजीशिवाय करमत नव्हते. तो सतत त्यांच्यासोबत असायचा, त्यांच्या जवळच झोपायचा. आपल्या नातवाकडे पाहून निर्मलाताई दिवस काढत होत्या. हळूहळू दिवस सरत होते. आता अंजली सोनूला त्याच्या आजीकडे सोपवून शॉपिंग करायला जायची, फिरायला जायची. एके दिवशी सोनू पाण्याबरोबर खेळत होता. निर्मलाताई त्याला मना करत होत्या, पण तो अजिबात ऐकत नव्हता. खेळता खेळता त्याने घरभर पाणी केले आणि मग खेळून थकल्यानंतर तो आजीला जेवण मागू लागला. तेव्हा निर्मलाताई त्याच्यासाठी जेवण आणायला जात असताना पाय घसरून पडला आणि बहुतेक त्यांच्या कमरेला मार लागला होता. त्या उठण्याचा खूप प्रयत्न करत होत्या, पण त्यांना उठता येत नव्हते. तेव्हा शेजारच्या काकू लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी आल्या. तेव्हा त्यांना निर्मलाताई पडलेल्या दिसल्या आणि बाजूच्या 2 माणसांच्या मदतीने त्यांनी निर्मलाताईंना उचलून पलंगावर झोपवले आणि पटकन प्रसादला फोन केला आणि प्रसाद लगेच ऑफिसवरून घरी आला. त्याने त्या काकूंचे आभार मानले. त्यानंतर प्रसादने अंजलीला फोन केला आणि विचारले, तू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता घरी ये, आई पाय घसरून पडली आहे. अंजलीने ठीक आहे येते असे सांगून फोन ठेवला. अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहून तिची मैत्रीण म्हणाली, आता काय केले आहे तुझ्या सासूने? तेव्हा अंजली म्हणाली, ती जेव्हापासून आली आहे ना, काही ना काही नाटके करतच असते, पण इथून जायचे काही नाव घेत नाही. इथे माझ्याच घरात ठाण मांडून बसली आहे. कोणास ठाऊक हा नवरा आणि त्याची आई मला कधी नीट जगून देणार आहेत. आणि वरून त्या म्हातारीचा हॉस्पिटलचा खर्च. एवढे बोलून अंजली घराकडे निघाली. अंजली घरी आल्यावर प्रसादने आईला डॉक्टरांकडे नेले. तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले, त्यांच्या कमरेला थोडासा मार लागला आहे. तसे तर काही घाबरण्याची काही कारण नाही, पण यांना बेड रेस्ट घ्यावी लागेल. त्यानंतर प्रसाद आईला घेऊन घरी आला आणि अंजलीला म्हणाला, आता आपल्याला आईची काळजी घ्यावी लागेल. घरकाम करण्यासाठी एक कामवाली लावून टाक, त्यामुळे तुलाही काही त्रास होणार नाही, पण आईला कोणतेही काम करून देऊ नकोस. प्रसादने सांगितल्यामुळे अंजली तिच्या सासूला काही कामे करायला सांगत नव्हती, पण ती नेहमी नाराज असायची. असे दिवस सरत होते. आता निर्मलाताईंची त्यांची तब्येत ठीक व्हायला लागली होती. अंजलीची आई नेहमी फोन करून
फक्त तिला आणि तिच्या मुलाबद्दल विचारायची, पण तिने कधीही आपल्या मुलीच्या सासूच्या तब्येतीबद्दल विचारले नाही की आता निर्मलाताईंची तब्येत कशी आहे. आणि हे सर्व प्रसाद पाहत होता, पण घरामधील शांतता भंग होईल त्यामुळे तो काहीही बोलला नव्हता. आता निर्मलाताई पूर्णपणे ठीक झाल्या आणि त्या प्रसादकडे सतत गावी जाण्याचा हट्ट करत असायच्या. प्रसाद म्हणाला, आई, आता हेच तुझे घर आहे. आम्ही तुझ्या सोबत असताना तू आजारी पडतेस आणि तू जर गावी गेलीस आणि तुला तिथे काही झालं तर मग कोण तुझ्याकडे लक्ष देईल? तुझी काळजी कोण घेईल? मुलगा आईचे प्रेम पाहून अंजलीला पुन्हा राग यायला लागला. तिचा राग वाढतच होता. एके दिवशी प्रसादला सुट्टी होती. अंजलीला किटी पार्टीमध्ये जायचे होते, पण आज सोनू तिच्या मागे मागे फिरत होता. तिला वाटले की सोनू जर बाहेर जाताना मागे लागला तर तिच्या किटी पार्टीचा पचका होईल, म्हणून तिने तिचा फोन ऑन करून सोनूकडे दिला आणि तयार व्हायला लागली. सोनू मोबाईलमध्ये व्यस्त होता आणि अंजलीला उशीर व्हायला लागला, त्यामुळे ती गडबडीत तिचा मोबाईल तिच्या मुलाकडे ठेवून पार्टीला निघून गेली. व्हिडिओ पाहता पाहता सोनू झोपला. प्रसादला आश्चर्य वाटले, कारण अंजली बाहेर जाताना मोबाईल घेऊन जायला कधीच विसरत नाही आणि तिच्या मोबाईलला कोणाला हात देखील लावू देत नव्हती. प्रसाद अंजलीचा मोबाईल घेऊन खोलीत गेला. फोन ऑन केला तर त्याला पासवर्ड होता. त्यांनी 2 वेळा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल अनलॉक झाला नाही. पण शेवटी त्याने सोनू असे इंग्लिशमध्ये टाईप केले आणि मोबाईल अनलॉक झाला. मोबाईलमध्ये त्याने व्हॉट्सअप उघडले आणि त्याच्या सासूचे खूप सारे व्हॉइस मेसेज यायला लागले. तेव्हा प्रसादने ते मेसेज ऑन केले. तेव्हा त्याच्या सासूचा आवाज आला की, अंजली बाळा, तुझी सासू कधी जाणार आहे? ती तिथे आहेस म्हणून मला तुझ्याकडे येता येत नाही. कोणास ठाऊक तुझ्या घराला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार आहे. मी तर म्हणते आता तिला तिच्या गावी पाठव आणि जर जावई बापू काही बोलले तर त्यांना म्हण की मी कायमची माहेरी निघून जाईन. बायकोची हीच धमकी नवऱ्यांना लोकांना कमजोर बनवते. माझे म्हणणे ऐक बाळा, एकदा मी सांगते तसे बोलून तर बघ, मग बघ आईचा पदर कसा सोडतो तुझा नवरा. आजकालच्या जमान्यात मुलांना फक्त बायको हवी असते आणि हा काय आईचा जप करत बसलाय. कोणास ठाऊक 1 नंबरचा बिनडोक आहे हा प्रसाद. अगं बाळा, आता आपल्या विशालतेच बघ ना. बायको आली की आम्हाला विसरला की नाही. ती कार्टी म्हणेल तिकडे तिच्या मागे मागे पळत असतो. नाहीतर तुझा नवरा श्रावण बाळा नुसता. आपल्या सासूच्या तोंडून असे शब्द ऐकून प्रसादला तर त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आता प्रसादने बायकोच्या मोबाईलमधील जुने मेसेज वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याची पत्नी तिच्या आईला जे काही चॅट करत होती ते वाचून तो सुन्न झाला होता. त्याच्या बायकोला त्याची आई भार वाटत होती आणि अंजली तिच्या आईचे बोलणे ऐकून सासूला नीट आदराने बोलत देखील नव्हती. सर्व मेसेजेस वाचून प्रसादला भयंकर राग आला आणि तो अंजलीला घरी येण्याची वाट पाहू लागला. निर्मलाताई सोनूला खोलीमध्ये झोपवायला आल्या तेव्हा प्रसादचा राग चेहरा पाहून तिने त्याला विचारले. तेव्हा प्रसादनेही आईपासून काही लपवले नाही. त्याने आपल्या बायको आणि सासू काय काय बोलतात हे आईला सांगितले. तरी निर्मलाताई म्हणाल्या, प्रसाद, तुला माझी शपथ आहे, तू अंजलीला काहीही बोलू नकोस. मी तर तुला केव्हापासून म्हणते आहे की मला गावी पाठवून दे. मी माझ्या ह्या घरातून गेले की सर्व काही ठीक होईल. हे बघ, तुझा संसार माझ्यामुळे मोडायला नको आणि हे मला सहनही होणार नाही. तेवढ्यात अंजली घरी आली आणि म्हणाली, आई, तुम्ही माझ्या खोलीत काय करत आहात? तेव्हा प्रसाद म्हणाला, माझी खोली म्हणजे
सासरी येताना तुझ्या माहेरून घेऊन आली होतीस का ही खोली? हे बघ, पुन्हा एकदा सांगतोय, हे घर आधी आईचे मग आपले. बाबांनी आपल्याला हे घर घ्यायला पैसे दिले होते, विसरलीस का? तो पुढे हसत म्हणाला, ते जाऊ देत अंजू, हा घे तुझा मोबाईल. तू पण ना घरी कशी विसरून गेली होतीस तुझा मोबाईल? अगं, जाताना वाटेत काही प्रॉब्लेम झाला असता तर तेव्हा काय केले असतेच? क्षणभर अंजलीला वाटले की आता तिची पोल उघडकीस आली, पण प्रसादच्या बोलण्यावरून तिला तसे काही जाणवले नाही. तेव्हा ती निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. तेव्हा प्रसाद अंजलीला म्हणाला, अंजली, चल आपण तुझ्या माहेरी जाऊयात. नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून अंजली खूप खुश झाली. ते फटाफट तयार होऊन झाली आणि नाश्ता न करता नवऱ्यासोबत माहेरी गेली. आपल्या मुलीला आणि जावयाला असे अचानक आलेले पाहून अंजलीचे बाबा म्हणाले, अरे वा जावई बापू, तुम्ही असे अचानक येऊन आम्हाला सरप्राईज दिले आहे. अंजलीच्या बाबांनी त्यांच्या नोकराला चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करायला सांगितले. प्रसाद म्हणाला, नको नको, मला अजिबात भूक नाही. मी तर फक्त तुमची अमानत तुम्हाला परत करण्यासाठी आलो आहे. प्रसादचे हे बोलणे ऐकून अंजलीला आणि तिच्या आईबाबांना सुद्धा खूप धक्का बसला. तेव्हा अंजलीचे बाबा म्हणाले, जावई बापू, कोणती अमानत? तेव्हा प्रसाद म्हणाला, 4 वर्षापूर्वी तुम्ही तुमची मुलगी मला अमानत म्हणून माझ्याकडे सोपवली होती. तिला परत करायला आलो आहे. तेव्हा हे ऐकून अंजली रागाने म्हणाली, मला असली चेष्टा अजिबात आवडत नाही. तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाबांशी असे बोलण्याची? तेव्हा अंजलीची बाबा म्हणाले, अहो जावई बापू, अंजूचे काही चुकले का? स्पष्ट सांगा ना, काय झाले आहे? तेव्हा प्रसाद म्हणाला, बाबा, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीला आणि तुमच्या पत्नीला काय झाले आहे हे विचारले तर खूप चांगले होईल. कारण आता माझ्या घरात तुमच्या मुलीला अजिबात जागा नाही. तेव्हा अंजलीची आई रागाने म्हणाली, जावई बापू, मी पाहत आहे की जेव्हापासून तुमची आई गावाहून आली आहे तेव्हापासून तुम्ही आमच्यापैकी कोणालाच व्यवस्थित बोलत नाहीत. नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगाल का? तेव्हा प्रसाद पटकन म्हणाला, प्रॉब्लेम तर तुम्हीच आहात सासूबाई. तुम्हीच तुमच्या मुलीचा संसार सुरळीत न होऊन देण्यास कारणीभूत आहात. तुमच्याचमुळे माझ्या घरात सतत भांडणाचे वातावरण असते. अंजलीच्या आईला वाटले की आता तिची पोल उघडकीस आली आहे. तेव्हा त्यांनी गप्पराने ठीक समजले. अंजली म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला अशा पद्धतीने बोलण्याची? प्रसाद म्हणाला, ही हिंमत मी याआधीच करायला हवी होती आणि ही चांगली आहे तुझे. तू माझ्या आईबरोबर नीट वागत नाहीस, माझ्या आईला उद्धटपणे बोलतेस आणि मी तुझ्या आईशी चांगले वागावे अशी अपेक्षा का ठेवतेस? अंजली म्हणाली, अहो, मी कधी तुमच्या आईशी वाईट वागले आणि या सगळ्यांमध्ये माझी आई कुठून आली? तिचा काय संबंध? त्या गरीब बिचारीला मध्ये का आणताय? प्रसाद हसून म्हणाला, तुझ्या आई आणि गरीब बिचारी? अगं, तू असे बोलतीस तर गरीब बिचारी या शब्दाचा अपमान होईल. तू जरा थांब, मी तुझ्याशी नंतर बोलतो. बाबा, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे ना? मग तुमच्या मुलीला जरा तिचा मोबाईल तुमच्या हातामध्ये देऊन त्यातील ह्या दोघींचे बोलणे ऐकवायला सांगा. प्रसादचे बोलणे ऐकून अंजली घाबरली आणि तिचा मोबाईल लपवायला लागली. तेवढ्यात तिचे बाबा तिला जोरात ओरडले आणि म्हणाले, अंजली, आण तुझा तो फोन इकडे. तेव्हा अंजलीने गपचूप तिचा मोबाईल तिच्या बाबांकडे दिला आणि तेव्हा त्यांनी प्रसादने सांगितल्याप्रमाणे त्या दोघींच्या बातचीत ऐकली आणि सर्वांसमोर सर्व सत्य बाहेर पडले. तेव्हा प्रसाद म्हणाला, बाबा, अंजलीची आई इथे बसून माझ्या घराला कंट्रोल करत आहे, हे बरोबर आहे का?
जर तुमच्या मुलीशिवाय तुम्हाला करमत नाही तर ठेवून घ्या, कायमची तिला माहेरी, पण माझ्या घरात शांतता राहू द्या. जर तुमची सूनही अंजलीप्रमाणे वागली असती तर तिच्या आईचे ऐकून तुम्हा सर्वांना तिने त्रास दिला असताना, मग तेव्हा तुम्हाला समजले असते. तेव्हा तुम्ही तुमच्या सुनेला दोष दिला असताना. अरे, तुम्हाला स्वतःची मुलगी चुकीची जरी वाटली तरी ती चांगली वाटते, आणि दुसऱ्याची आई किंवा मुलगी किती चांगली वागू देत, तुम्हाला त्या वाईटच वाटणार, बरोबर ना? हेही खरेच आहे म्हणा. माणसाला स्वतःच्या चुका अजिबात दिसत नाही, पण दुसऱ्यांच्या चुका शोधून काढून त्यांना प्रवचने देण्यात काही जण पटाईत असतात. तेवढ्यात अंजलीच्या बाबांनी त्यांच्या पत्नीला जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाले, मला वाटले होते की डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले तेव्हा तरी तू सुधारशील, पण तू कधीच सुधारली नाहीस. अगं मूर्खबाई, तू स्वतःच्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस, आणि आज तिचा जो संसार उद्ध्वस्त झाला आहे त्याला तूच कारणीभूत आहेस. आज तुझ्यामुळेच माझा मुलगा आणि सून ह्या घरात आपल्यासोबत राहत नाही. अरे, ज्यांच्या मनामध्ये खोट कपट असते ते इतरांना काय सल्ला देणार? आणि अंजली, तू तर शिकली आहेस ना, तुला चांगले वाईट कळत नाही का? आज प्रसादच्या आईमुळे माझे बाबा माझ्या आईला सर्वांसमोर असे अपमानास्पद बोलले म्हणून अंजलीने तिच्या सासूबद्दल ही अपशब्द बोलली. तेव्हा प्रसादने तिला एक जोरात कानशिलात लावली आणि म्हणाला, तू हे जे काही माझ्या आईबद्दल अपशब्द बोललीस ना, ते पहिले आणि शेवटचे असतील. मी तुझ्या आई वडिलांचा आदर ठेवून आतापर्यंत गप्प होतो, पण आता यापुढे गप्प बसणार नाही. मला माझ्या घरामध्ये आणि माझ्या संसारामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको आहे, आणि मी ते यापुढे सहनही करणार नाही. अंजलीच्या बाबांनी जावयासमोर हात जोडले आणि म्हणाले, जावई बापू, मी तुमची माफी मागतो. तिच्या आईची शिक्षा तुम्ही माझ्या मुलीला देऊ नका. मला खूप लाज वाटते आहे. बहुतेक माझ्या पत्नीच्या अशा स्वभावामुळेच माझा मुलगा माझ्यासोबत राहत नाही. बाबांची मान झुकली होती आणि आपल्यामुळे आपल्या वडिलांची मान खाली गेल्याचे पाहून अंजलीलाही लाज वाटायला लागली. सासऱ्याने आपल्यासमोर हात जोडल्याचे पाहून प्रसाद म्हणाला, बाबा, तुम्ही मोठे आहात, माझ्यासमोर असे हात जोडू नका. मी तर काय करू, मला सहन होत नव्हते की माझीच बायको माझ्या आईविरुद्ध काहीतरी काटकारस्थान रचून तिला त्रास देते. बाबा, आज मी फक्त तुमच्याकडे बघून अंजलीला पुन्हा माझ्यासोबत घेऊन जात आहे, पण जर तिने पुन्हा असे काही केले तर तेव्हा मी तिला सरळ घटस्फोट देईल. एवढे बोलून प्रसाद जायला निघाला. अंजलीच्या बाबांनी तिला इशारा केला तेव्हा ती आपल्या मुलाला प्रसादला घेऊन मागे मागे चालू लागली. दुसऱ्या दिवशी अंजलीचे आई बाबा मुलीच्या सासरी पोहोचले. त्यांची मान खाली होती. अंजलीने तिच्या आईसह निर्मलाताईंसमोर हात जोडून माफी मागितली. अंजलीच्या बाबांनी आश्वासन दिले की यापुढे कधीच आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप होणार नाही. निर्मलाताईंनी मोठ्या मनाने आपल्या विहीनबाई आणि सुनेला माफ केले, आणि आता निर्मलाताई त्यांच्या घरात मान आणि सन्मानाने राहून लागल्या. त्यांना त्यांच्या मुलाचे प्रेम तर मिळतच होते, पण आता सुनेचे ही प्रेम मिळू लागले. शेवटी काय अंत भला तर सब भला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.